या बीड जिल्ह्यामधल्या खासदाराकडून आमदाराकडून होत आहेत। तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी जागा राहिलं पाहिजे, तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे। या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतायत। ज्या शरदचंद्रजी पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, त्या शरदचंद्रजी पवारांना माझे काही प्रश्न आहेत। पवार साहेब, ज्या पुणे शहरामध्ये एक दोन दिवस असे जात नाहीत की कोयता गँगच्या माध्यमातून हत्या होत नाही। आजच एका आयटी इंजिनियरची एका मुलीची हत्या झाली कोयत्यानं। राजगुरुनगर मध्ये मी मगाशी उल्लेख केला, 8-9 वर्षाच्या 2 मुलींची हत्या राजगुरुनगर मध्ये झाली। ज्या पुणे जिल्ह्यातल्या गँगवॉर वरती मुळशी पॅटर्न नावाचा चित्रपट येतो, त्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये शरदचंद्रजी पवार नावाचा माणूस कधीही त्यांना भेटायला गेला नाही, कधीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं नाही। शरदचंद्रजी पवार अंतरवली सराटीला येऊन गेले आणि महाराष्ट्रात काय झालं तुम्ही बघितलंय। शरदचंद्रजी पवार बीड जिल्ह्यामध्ये आले, त्यानंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे। हेच शरदचंद्रजी पवार सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियाला भेटायला गेले का? हेच शरदचंद्रजी पवार त्या राजगुरुनगर मधल्या मुलींच्या गिरी गोसावी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मुलीच्या पालकाला भेटायला गेले का? या प्रश्नाची उत्तर दुर्दैवानं नाही अशी आहेत। म्हणजे बाबांनो, राजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून जर आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात असेल तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावरची लढाई सुद्धा लढावी लागेल। काही माणसं बोलली, खाजगीत बोलली, ते आता नाव घेत नाही, म्हणे धनंजय मुंडेंना पालकमंत्री नाही पाहिजे। का बरं नाही माहितीये का? काय त्यांच्या घरी आम्ही जायचं का म्हणे आमची कामं घेऊन? कमीपणा वाटतो, कमीपणा। यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या बीड जिल्ह्यात काम करायचं का? तसेच धाराशिव जिल्ह्यामधली लोक आम्हाला पालकमंत्री नको। म्हणजे बहुजन समाजातल्या लोकांनी राजकारण करायचं नाही, राजकारणात पुढे आलं तर त्यांना टार्गेट करायचं। मग भुजबळ साहेबांचं मंत्रिपद डावलणं असो की पडळकरांचं मंत्रिपद डावलणं असो की मग आता कुणाला तरी टार्गेट करणं असो, मला वाटतं या सगळ्या परिस्थितीला तुम्ही आम्ही सुद्धा सगळेजण जबाबदार आहोत। तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे, माणसं ओळखायला शिकलं पाहिजे। आणि जे काही या हत्येच्या माध्यमातून राजकारण होते, आता मला पण काही गोष्टी बोलाव्या लागल्या, राजकारणावरती बोलाव्या लागल्या। कारण बोलण्याचं कारण असं आहे की एका गंभीर घटनेचं लक्ष या 2 माणसांनी, काय झालं, जरांगे नावाचा माणूस, कुठलाही अभ्यास नाही, कुठलंही एकमेकाबद्दलचं काही आरक्षणाबद्दलची कसलीही माहिती नाही, तो माणूस चन्ना टन्ना म्हणून नेता झाला। कड़े कड़े से जाएंगे, डांबरी डांबरी से जाएंगे, पुन्हा काय म्हणलं, काल परवा घरात घुसेंगे, घरात घुसून मारेन, बोलावं लागतंय, दुर्दैवानं बोलावं लागतंय। तो काय बोला, तिकडनं परभणीची लोक येणार, इकडनं धाराशिवची लोक येणार आणि घुसणार। मग काय याच्याकडे पायदळ आहे, घोडदळ आहे, याच्याकडे काय तोप गोळेत? अरे याचं वजन 35 किलो, याचं वजन 35 किलो आणि मग तो घुसून मारेल। मला वाटतंय या लोकांच्या, हे बघा काय झालं, चन्ना टन्ना म्हणत होता त्यावेळी त्याची चन्ना टन्नाची जागा घेतली अण्णानं। काय झालं नीट ऐका, विषयाचं गांभीर्य मलाही जाणीव आहे त्या गोष्टीची। चन्ना टन्नाची जागा अण्णानं घेतली आणि पोरांच्या मोबाईलवर अण्णा दिसायला लागला आणि त्याचा डायलॉग दिसायला लागला। दुर्दैवाने या गोष्टींचा उल्लेख करावा वाटतो। एका माणसाची हत्या झाली, त्याची आपण श्रद्धांजली वाहत आहोत। आमच्या सोमनाथ सूर्यवंशी, एक वडार समाजातला तरुण, सुशिक्षित तरुण, त्याची जी हत्या झाली, अरे बाबांनो, या 2 मिनिट, या मराठवाड्याच्या आपल्या भूमीमध्ये एक काळ असा होता इथल्या मुस्लिम अल्पसंख्याकांना टार्गेट केलं गेलं। नामांतराचा काळ असा होता की इथल्या दलितांची घरं जाळण्यात आली,
दलित बांधवांना टार्गेट केलं गेलं. आणि अलीकडचा काळ या जरांगे नावाच्या माणसापासून अलीकडचा काळ असा झालाय, दिसला ओबीसीचा माणूस कर टार्गेट, दिसला माळ्याचा माणूस कर टार्गेट, दिसला धनगराचा माणूस कर टार्गेट. अजून एक उदाहरण माझं सांगायचं राहिलं बरं का. या बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामधल्या एका महारनोर नावाच्या एका ड्रायव्हराला ट्रकच्या मालकानं, त्या वाहनाच्या मालकानं ऍक्सिडेंट झाल्यावर तू पैसे का देत नाही म्हणून 3 दिवस थांबून ठेवलं. आणि त्या मुलानं 4थ्या दिवशी आत्महत्या केली. ना त्याची FIR घेतली, ना त्याच्या आरोपींना अटक झाली. हे का बोलावं लागतंय? हे का, कशासाठी बोलायची वेळ आली आज आपल्यावर? खरं तर तुम्ही आम्ही माणसं, गावगाड्यातली माणसं, तुम्हाला आम्हाला एकत्रित येऊन आपल्या हक्क अधिकाराचं संरक्षण करणारी माणसं. पण एका गुन्ह्याला या महाराष्ट्रामधल्या खासदार, आमदार, पक्षाचा प्रमुख, अरे कोण कोण आलं? ते तिकडं जितेंद्र आव्हाड आलं, इकडनं कोण आलं? दमानियाबाई आली, इकडून कोण आले? पवार साहेब आले, इकडून कोण? मग क्षीरसागर, मग काय सोळंकी, मग काय सोनवणे, मग काय धस, पवार. निवडणुकीशिवाय या माणसाला दुसरं तिसरं काहीही सुचत नाही. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, एक ओबीसीचा आंदोलक म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, बाबांनो खूप काही बोलता येण्यासारखं आहे, पण ती श्रद्धांजलीच्या सभेमध्ये त्या सभेचं गांभीर्य लक्षात ठेवून अगदी थोडक्यात मी मनोगत व्यक्त करतोय. पण तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात, तुम्ही टीव्ही बघता, तुम्ही युट्यूब वरती सगळ्या गोष्टी पाहता, कायदे कानून पाहता. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, आपली माणसं त्या ठिकाणी जायला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची खूप मोठी पुण्यही आहे. या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे या लोकनेतृत्वाच्या सावलीला थांबून अनेक माणसं आमदार खासदार झाली, अनेक माणसं राजकारणात आली, अनेक माणसं मंत्रिपदावर गेली. अरे महाराष्ट्र म्हटला, कोण नेते होते महाराष्ट्र म्हणलं की? विराज शिंदे, यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे. आणि अलीकडचे नेते बघूनच घेत, कसं घेत नाही बघू, कसं देत नाही बघू. हे जे वळण मिळालेलं आहे, हे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राची मान शर्मेने खाली जाते. आणि बीड जिल्हा हा, मराठवाडा हा चांगल्या माणसांचा हा भाग आहे. बदनाम केला जातोय, बदनाम. बीडचा बिहार झाला की काय असं म्हटलं जातं. अरे पण त्या पुण्याचं काय झालंय ते एकदा बघा ना, त्या नगरचं काय झालंय हे पण तुम्ही एकदा बघा. त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, बाबांनो एकदम विचारानं तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे, आपली माणसं टिकवली पाहिजेत, आपल्या माणसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायची भूमिका तुम्हाला आम्हाला घ्यावी लागेल. आणि तुम्हाला जाता जाता एक सांगतो, एका शब्दामध्ये विषय संपू शकतो ना. गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, जाऊ शकलो असतो. पण या मराठवाड्यामध्ये रोज मला 100 ते 150 फोन आले, 100 ते 150 फोन आले. असं घडणार असेल, आम्ही आत्महत्या करायच्या का? आम्ही फिरायचं का नाही? आम्ही गाडी घेऊन बाहेर जायचं की नाही? आम्ही आमच्या ऑफिसमध्ये जायचं की नाही? आम्ही आमच्या कॉलेजमध्ये जायचं की नाही? अरे अधिकार पदावर जायला MPSC UPSC ची परीक्षा द्यावी लागते. अरे एका बाजूला ऊसतोड करणारी माणसं, संकटाशी धडका घेणारी माणसं, आणि दुसऱ्या बाजूला IAS IPS होणारी माणसं. अरे एवढं व्हेरिएशन तुम्हाला दुसरं कुठे बघायला मिळेल? महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप अग्रेसिव्हली बोलू शकतो. कुणीतरी आपली आईमाई काढली म्हणून त्याची आईमाई काढायला वेळ नाही लागणार, पण आपण त्या गोष्टी करायच्या नाही. खूप संवेदनशील वातावरण या महाराष्ट्रामधलं आहे. एकीने राहायचं, लेकीने राहायचं आणि आपल्या माणसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं. हा देश, इथला कायदा